नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या PWMPSC या यूट्यूब चॅनलला. तर आपण नगर परिषद भरतीच्या प्रश्नपत्रिका विश्लेषणची जी सीरीज चालवलेली आहे, याचा आज भाग क्रमांक 4 आहे आणि आज आपण डिस्कस करतोय 26 ऑक्टोबर 2023 रोजी झालेला शिफ्ट क्रमांक 1 चा पेपर. ऑलरेडी आपण 25 तारखेला ज्या 3 शिफ्ट झाल्या होत्या, त्या तिन्ही शिफ्ट आपण पाहिलेल्या आहेत. हे चौथी क्लास असणार आहे यासाठी आणि आपण ते पाहिले असेल 3 क्लास या आधीचे, तर पाहून घ्या कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते. आता चौथ्या क्लासमध्ये थोडेसे प्रश्न आहे सोपेच, पण काही पॅटर्न थोडेसे चेंज होताना दिसतं, जे पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी आपण म्हणू शकतो थोडेसे वेगळे आहेत. कसे वेगळे आले आहेत ते आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर माझा आवाज सर्वांना क्लिअर येत असेल. पहिला प्रश्न, धीर या शब्दाचं स्त्रीलिंगी जोडी तुम्हाला सांगायची होती. धीर या शब्दाचं स्त्रीलिंगी जोडी. आता धीरचं काय होते? धीर म्हणजे कोण असतो? पतीचा भाऊ. धीर म्हणजे कोण असतो? पतीचा भाऊ. तर धीरला आपण काय म्हणतो? सासू म्हणू काय? ओके. बहीण म्हणणार नाही, आजी म्हणणार नाही, धीर जाऊ. काय म्हणू? धीर जाऊ. ओके. यानंतर तानाजीने खूप प्रयत्नांनी कोंढाणा किल्ला जिंकला. वाक्यातील क्रियापद तुम्हाला सांगायचं आहे. आता तानाजीने खूप प्रयत्नांनी कोंढाणा किल्ला जिंकला या वाक्यातील क्रियापद तुम्हाला सांगायचं आहे. तर याच्यातला जिंकला काय होईल? हे क्रियापद होईल. आपण वाक्याच्या उद्देश विस्तारामध्ये क्रियापदाला काय म्हणतो? क्रियापदाला आपण विधेय असे म्हणतो. क्रियापदाला आपण विधेय असे म्हणतो. बरं, आपण उद्देश कोणाला म्हणतो? उद्देश म्हणजे कोणाला म्हणतो? जो वाक्याचा कर्ता असतो. ठीक आहे. विधेय विस्तार कशाला म्हणतो? जो क्रियापदाविषयी माहिती सांगतो. क्रियापदाविषयी माहिती सांगतो त्याला आपण विधेय विस्तार म्हणतो किंवा यालाच काय म्हणतो? याला क्रिया विशेषण सुद्धा म्हणतो. यालाच काय म्हणतो? क्रिया विशेषण म्हणतो. याला काय म्हणतो? कर्ता. आणि कर्त्याविषयी माहिती सांगणारा काय असतो? उद्देश विस्तार. बरोबर आहे? ह्या सगळ्या गोष्टी जसे प्रश्न जर कधी आले त्याच्यात मी तुमच्याकडून करून घेईल. तानाजीने खूप प्रयत्नांनी कोंढाणा किल्ला जिंकला. जिंकणारे कोण? जिंकणारे कोण? तर या वाक्यात झाला असता तानाजी आणि ते वाक्यात झाला असता कर्ता. त्यामुळे असं त्या प्रश्नाचं उत्तर तिथपर्यंत विचारलं नाही आहे आपल्याला. पुढचा प्रश्न घ्यायचा. मी शाळेतून आताच आलो. वाक्याचा प्रयोग तुम्हाला सांगायचा आहे. येणारा कोण? मी. कुठून आलो? शाळेतून आलो. आता पुराण कर्मणिकेमध्ये काय असते? जे प्रत्यय असते तो काय कर्म करीजे, त्यामुळे इथं उत्तर हे होणार नाही. आता कर्तरीमध्ये काय असेल? कर्त्याला प्रत्यय नसते. कर्तरीमध्ये काय? वाक्यात कर्त्याला प्रत्यय राहत नाही. त्याला आपण काय म्हणतो? कर्तरी म्हणतो. कर्त्यात ज्याला प्रत्यय नाही ते असेल चौथी शिफ्ट आजची. तो असतो माझ्या मित्रांनो कर्तरी प्रयोग, ज्याला कर्त्याला प्रत्यय नाही आणि फक्त कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्माला नाही. तो कर्मणी प्रयोग आणि कर्त्याला आणि कर्माला दोन्ही याला प्रत्यय आहे. तो असते भावे प्रयोग. आणि त्याच्यामध्ये कसं असते? हे कर्ता हा तृतीय पुरुषी असते. बरं, आता याच्यामध्ये प्रश्न पहा किती छान विचारलेला आहे, की मी शाळेतून आताच घरी आलो. येणारा कोण? मी. आणि ज्याही वेळेस वाक्यात सर्वनाम दिलेलं असते. वाक्यामध्ये काय म्हटलं माझ्या मित्रांनो मी? वाक्यामध्ये सर्वनाम दिलेलं असते. तर सर्वनाम दिल्यानंतर आपण वाक्याच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं नाव टाकून पाहायचं. सागर आता शाळेतून घरी आला. मग कर्त्याला ने प्रत्यय लागून नाही राहिलं. वाक्य डायरेक्ट कर्तरी प्रयोगाचं झालं. वाक्य डायरेक्ट कर्तरी प्रयोगात झालं. पुढीलपैकी कोणतं वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? पुढीलपैकी कोणतं वाक्य व्याकरणदृष्ट्या अचूक आहे? सामाजिक युवकांनी जबाबदारी उचलण्यासाठी आले पुढे पाहिजे. तर काय? ह्या पहिले जो पुढे शब्द आहे ना, तो इथं पाहिजे होता. त्यामुळे हे वाक्यरचना चुकीची आहे. सामाजिक जबाबदारी उचलण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे, हे वाक्य बरोबर होऊ शकते. पुढे जबाबदारी युवकांनी सामाजिक उचलण्यासाठी आली पाहिजे, उत्तर होणार नाही. जबाबदारी युवकांनी उचलण्यासाठी सामाजिक पुढे आले पाहिजे, हे उत्तर होणार नाही. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर होईल. पुढचा, खारीक या शब्दाचे अनेक वचन तुम्हाला सांगायचे आहे. खारीक या शब्दाचं अनेक वचन खारका. खारीक या शब्दाचं अनेक वचन काय होईल माझ्या मित्रांनो? खारका होईल.
वाक्याचा प्रकार तुम्हाला ओळखायचा आहे. घरातली सर्व मोठी माणसे सांगतात की की प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. आता हे वाक्यामध्ये की, जे, केव्हा, जेव्हा, तेव्हा अशा प्रकारचे शब्द ज्यावेळेस वाक्यामध्ये येतात, त्यावेळेस ते आपण मिश्र वाक्य लावत असतो. त्यावेळेस काय लावतो आपण? मिश्र वाक्य. वाक्यात एकच उद्देश असेल आणि एकच वाक्यामध्ये कर्ता असेल, तर ते केवळ वाक्य असते. संयुक्त वाक्यामध्ये आणि, वा, अथवा, व 2 वाक्य कुठल्यातरी अशा उभयान्वी अव्ययानं जोडलेले राहते आणि प्रधान वाक्य हे सध्या याला प्रधान वाक्य आणि गौण वाक्य ती वेगळी कन्सेप्ट आहे. ओके. यानंतर पुढीलपैकी तिन्ही लिंगात येणारा शब्द कोणता? पंडित, पोरं, बाग. आता पोरं, मुलं आणि बाळ. मी 3 शब्द काय सांगितले तुम्हाला? पोरं, मुलं आणि बाळ. पोरं, मुलं, बाळं हे जे शब्द आहेत तिन्ही लिंगात येतात. ठीक आहे. सत्यासत्य या समासाचा कोणता प्रकार होईल? सत्यासत्य. सत्य किंवा असत्य. सत्य किंवा असत्य. मी म्हटलं चहा, पाणी. चहा किंवा पाणी 2 पैकी 1ला पसंती. मी म्हटलं 15-16. 15 किंवा 16 2 पैकी 1ला पसंती. जिथं 2 पैकी 1ला पसंती दर्शवते, तो वैकल्पिक वैकल्पिक आणि तो असतो द्वंद्व समास. तत्पुरुष समासामध्ये विभक्तीचे प्रत्यय असतात. विभक्ती तत्पुरुष, अलुक तत्पुरुष. ओके. तर ह्या वेगळ्या-वेगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये. कर्मधारय तत्पुरुष. अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असते, क्रिया विशेषण असते. बरोबर आहे. याचबरोबर यामध्ये काय म्हणतो आपण क्रिया विशेषण पहिलं पद महत्वाचं पारसी भाषेतले उपसर्ग असतात. बेदर, बेला, गैरबिन, हरभर यासारखे आणि द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असते. द्विगु समासामध्ये संख्या विशेषण असते. आता उतारा दिलेला आहे. खालील उतारा वाचा आणि दिलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या. विनोदी माणसाबद्दल भलतेच गैरसमज असतात. ज्ञानी माणूस विनोदी माणसाबद्दल भलतेच गैरसमज असतात. ज्ञानी माणूस कसा असतो? गंभीर असतो. तो ज्ञानाच्या तळाशी बुडी मारतो. विनोदी माणूस उथळ असतो. विनोदी माणूस कसा असतो? उथळ. तो वरवर पाहतो. कारण त्याला काही कळत नाही. तो खोलवर जाऊ शकत नाही, असे लोक समजतात. पण जमिनीवर सरपटणाऱ्या किड्यांपेक्षा वरवर आभाळात उडणाऱ्या चंडोलाला जास्त कळत असते. विद्वान हा गंभीर असतो. विद्वान कसा असतो? विद्वान हा गंभीर असतो. पण मी गंभीर नाही म्हणून मी विद्वानी नाही, असे काही लोक समजतात. येथील विद्यापीठाच्या शेवटच्या परीक्षेत मी पहिल्या वर्गात पहिला आलो आणि इंग्लंडमध्येही मी हाच मान मिळवला. पण विद्वतेचे प्रदर्शन करीत नाहीत. विद्वान एका ठिकाणी बसतात, पण मी एका ठिकाणी बसत नाही. विद्वान हे व्यायाम करीत नाहीत, त्यामुळे त्यांना अपचन होते व ते गंभीर दिसू लागतात. विनोदी माणूस वरवर पाहायला रंगेल वाटतो. इंग्रजी वाङ्मयात घुबड हे ज्ञानाचे प्रतीक आहे. इंग्रजी वाङ्मयात कशाचे म्हणजे जे ज्ञानाचं प्रतीक काय इंग्रजी वाङ्मयात घोपाळ, पण भारतामध्ये ते काय अशुभ समजल्या जाते. तर आपल्याकडे मात्र त्याला अशुभ समजतात. विनोदी माणूस हा फुलासारखा असतो. विनोदी माणूस कसा असतो? फुलासारखा. याच्यावर उत्तर विचारलं जाईल. तो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातो. कधी रस चाखतो तर कधी चाखीत नाही. विनोदी माणूस जो आहे तो वरकरणी जीवनाचा विचार करीत नाही. असे असले तरी समजणे चुकीचे आहेत. विद्वान लोक जीवनाचे रहस्य आपल्याला कळले, विश्वाचे रहस्य आपल्याला उलगडले असे म्हणतात. पण त्या लोकांना भेदाभ्यास जड का म्हणतात? वेदाभ्यास हलका का म्हणत नाहीत? ज्ञानी मनुष्य जड होतो, खाली बसतो व वजनदार होतो, हे चुकीचे आहेत. तर याच्यामध्ये काय प्रश्न आले ते पाहूया. कारण की मी तर म्हणतो याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले दिसून राहिले मला ते तर पॅसेजची गरज नाही असं मला वाटते. उथळ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. उथळ आहे म्हणजे तो एक माता आहे आणि याचा अपोजिट काय होईल मग? खोलने येईल काय? हे आपलं मराठी व्याकरणामध्ये शब्द संग्रह तुम्ही वाचला असेल, तसंही उत्तर सुट्टे विदाऊट पॅसेजचं. ओके. उंच, सखल. उंच, सखल. उथळ, खोल. यानंतर उतार्यातील वर्णनानुसार खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ज्ञानी माणूस गंभीर असतो, हे बरोबर आहे.
विद्वान व्यायाम करतात ही चुकीचं आहे. विद्वान व्यायाम करत नाही त्यांनी असं म्हटलं समथिंग आपण एकदा चेक करू. विनोदी माणूस उथळ असतो आणि विनोदी माणूस वरवर पाहतो. आता फक्त विद्वान व्यायाम करतात याच्यावर मला एकदा ते वाचल्यानंतर लक्षात आलं. विद्वान व्यायाम करतात ही सेंटेन्स एकदा चेक करून घेऊ आपण. कुठे दिलेलं ते? विद्वान हा गंभीर असतो पण गंभीर म्हणून विद्वान असं नाही. काही जण समजतात ते ठीक आहे. विद्वान हे व्यायाम करीत नाहीत. पाहून घ्या इथं थोडंसं. विद्वान हे व्यायाम करीत नाहीत. विद्वान हे व्यायाम करत नाही, त्यामुळे त्यांना अपचन होते व ते गंभीर दिसू लागतात. विनोदी माणूस कसा वरवर पाहायला असतो, रंगेल वाटतो, ह्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. पाहून घ्या आता काय म्हणते. उतार्यातील वर्णनानुसार खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे? ज्ञानी माणूस गंभीर असतो, विनोदी माणूस उथळ असतो, विनोदी माणूस वरवर पाहतो, विद्वान व्यायाम करतात. ठीक आहे पुढचा. प्रस्तुत उतार्यात कोणाबद्दल विचार व्यक्त केलेले आहेत? बालक, साधू, पराक्रमी व्यक्ती की विनोदी माणूस? प्रस्तुत उतार्यामध्ये कोणाबद्दल विचार व्यक्त केलेले आहेत? आपण एवढं सारं वाचल्यानंतर विनोदी माणसाबद्दल भलतेच गैरसमज असतात. म्हणजे कोणाबद्दल असेल हे उद्गार काढलेले? विनोदी माणसाबद्दल असेल ना माझ्या मित्रांनो? कोणाबद्दल असेल? विनोदी माणसाबद्दल हे उद्गार काढलेले असावेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न. यानंतर कंसातील शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला सांगायचा आहे. माधव समोरच्या व्यक्तीचा सतत पान उतारा करतो. पान उतारा करतो या शब्दाचा अर्थ काय? माधव समोरच्या व्यक्तीचा सतत पान उतारा करतो म्हणजेच काय? अपमान करतो. काय करतो माझ्या मित्रांनो? अपमान करतो. माधव समोरच्या व्यक्तीचा सतत पान उतारा करतो म्हणजेच अपमान करतो. पुढचा प्रश्न तुम्हाला सांगायचा आहे. गुरुजी कविता शिकवत आहेत. वाक्यातील कर्म तुम्हाला सांगायचं आहे. शिकवणारे कोण? आता तुम्हाला तिन्ही कन्सेप्ट माहीत असणे गरजेचं आहे. ह्या तीनही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणे गरजेचं आहे. तुम्हाला सांगतो मी एक जस्ट वेट मला पाहू दे व्हिडिओ क्लिअर आहे का तर माझा? हां. एक आहे कर्ता, दुसरा आहे कर्म, दुसरा आहे कर्म, कर्ता, कर्म आणि क्रियापद. वाक्यामध्ये पहा. कर्ता काय असतो? कर्त्याला विचारायचे नारे, नारा, नारी आणि नारेनं प्रश्न. गुरुजी कविता शिकवत आहेत. शिकवणारे कोण? शिकवणारे कोण? इथं डायरेक्ट उत्तर भेटते आपल्याला गुरुजी. गुरुजी झालं या वाक्याचा कर्ता झाला. आता आपल्याला उत्तर कर्ता नाही पाहिजे. आपल्याला म्हटलंय कर्म. काय आहेत? शिकवत आहेत. शिकवत आहेत क्रियापद आहे एक प्रकारे. आता मग क्रियापद हे शिकवत आहेत आपण म्हणू. मग काय शिकवत आहेत? काय, काय या वाक्याला प्रश्न विचारता. काय शिकवत आहेत? कविता शिकवत आहे. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 झालं. ठीक आहे. मग कर्म काय येईल? या वाक्यामध्ये कविता. या वाक्यामध्ये कर्म कविता होईल. अनुयायी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अनुयायी, पुढारी, पुष्कळ, पुण्यवान की पापी? अनुयायी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द. पुढारी, पुष्कळ, पुण्यवान की पापी? आता अनुयायी म्हणजेच काय? एखाद्या गोष्टीचं अनुकरण करणारे. ओके, अनुयायी. मग त्याला लीड करणारे कोण राहील? पुढारी. त्याला लीड करणारे कोण राहील? तर पुढारी. ठीक आहे. यानंतर मी पुस्तक वाचतो वाक्याचे साध्या भविष्यकाळात रूपांतर कसं होईल तुम्हाला सांगायचं आहे. मी पुस्तक वाचतो साधा भविष्यकाळ. मी पुस्तक वाचले. हे पूर्ण भविष्यकाळ होईल. सॉरी 1 मिनिट. मी पुस्तक वाचले हे भूतकाळातलं वाक्य आहे. हे साध्या भूतकाळातलं वाक्य होईल बरं. मी पुस्तक वाचले. मी पुस्तक वाचतो, मी पुस्तक वाचत असेन हे अपूर्ण भविष्यकाळातलं वाक्य होईल. आणि मी पुस्तक वाचत असतो हे रीती वर्तमान काळातलं वाक्य होईल. मी पुस्तक वाचेन हेच उत्तर या प्रश्नाचं राईट आहे. सर्वांना समजलं? मी पुस्तक वाचेल. ओके. तर हे अशा प्रकारे मराठी व्याकरणाचे 15 प्रश्न या शिफ्टला सोपे प्रश्न आले होते. आपल्याला याच्यामध्ये एकच गोष्ट आहे. TCS वाले कठीण करू काय शकतात जास्तीत जास्त? ते करू शकतात जी-के. जी-के ज्यावेळेस प्रश्न आउट ऑफ रडारच्या बाहेर येतात ना, त्यावेळेस गेम चेंजर ठरतो मराठी, इंग्रजी व्याकरण, तुमचं गणित बुद्धिमत्ता.
ओके. तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं माझ्या मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता ही चांगलीच लागेल. त्याच्यासाठी तेवढी ॲक्युरसी लागेल आणि या पहिल्या दिवसाच्या तुलनेत नगर परिषदला दुसऱ्या दिवशी हे प्रश्न आहे सोपेच, पण थोडेसे पॅटर्न बदलून दिसते, ते तुम्हाला मी समोर सांगणार आहे. पहा आता, 2 शतकानंतरही मुद्रित होत असलेला सर्वात समावेशक मराठी इंग्रजी शब्दकोश 1831 मध्ये कोणी संकलित केला? विल्यम कॅरी आणि थॉमस कॅन्डी. ओके, यांनी चिन्ह आणले ना, तर विल्यम कॅरी आणि थॉमस माल्थवर्थ, दत्ता ताम्हाणे आणि थॉमस माल्थवर्थ आणि जेम्स थॉमस माल्थवर्थ आणि थॉमस कॅन्डी. 2 शतकानंतरही मुद्रित होत असलेला 2 शतकानंतरही मुद्रित होत असलेला आपल्याला काय म्हटलं आहे माझ्या मित्रांनो इथं? बरं ठीक आहे. तर याचं उत्तर होतं जेम्स माल्थवर्थ आणि थॉमस कॅन्डी. यांनी सर्वात प्रथम 1810 मध्ये हा ग्रंथ प्रकाशित केलेला होता. ओके. यांनी 1810 मध्ये असे प्रश्न जे आले ना, हे थोडेसे कन्फ्यूज करतात. आणि तुम्हाला मी तेच सांगतोय, जी-के कठीण करू शकतात ते. रडारच्या बाहेर आपलं जी-के जाऊ शकते आणि आपल्या रडारच्या बाहेर जी-के गेलं, तर आपल्याजवळ फक्त गेम चेंजर म्हणून एकच सब्जेक्ट ठरतो, तो म्हणजे जी-के सोडून बाकीचा. भारतातील हवामान कशा प्रकारचे आहेत? हिवाळी आहे, थंड आहे, मान्सून प्रकारचे आहे की शुष्क आहे? तुम्हाला माहिती आहे भारतातील जे हवामान आहे, थंड हवामान आहे का भारतात? हे शुष्क आहे, उष्ण आहे, की मान्सून प्रकारचे आहेत. तर भारतातलं जे म्हणजे पाऊस पडतो का आपल्या इथं ब्रिटनसारखा एनिवे? नाही ना? मग आपण काय म्हणू हे पहा, भारताचे वातावरण हे थंड तर बिलकुल नाही आहे. हिवाळी नाही आहे आणि हे शुष्क पानझडीचा प्रकार असेल ना हा, तर मान्सून प्रकारचे आहे. कशाचे आहेत? मान्सून प्रकारचे भारताचे हे हवामान आहेत. लोकसभेत केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांची कमाल संख्या किती असते? आता लोकसभेत केंद्रशासित प्रदेशांचे जे लोक असतात, जे प्रतिनिधित्व करतात, ते त्यांची सदस्य संख्या किती आहे? आता लोकसभेत जे आहेत ना, ते 10 आहे. नाही सॉरी 10 नाही रे. लोकसभेत केंद्रशासित प्रदेश 7 तर असायला पाहिजे आपल्या जे दिल्लीचे. 5 जम्मू काश्मीरचे हेच झाले 7 आणि 5 12 त्यामुळे उत्तर डायरेक्ट कटलं. एवढे तर काही होणार नाही. हे तर बिलकुल होणार नाही. उत्तर व्हायला पाहिजे 30 सॉरी 20. आणि अंदमान निकोबार आहे, काही राज्य आहेत त्यांची लोकसंख्या कमी असल्यामुळे तिथं फक्त त्यांचा एकच सदस्य जातो. कारण की भारतात लोकसभेत हे त्यांच्या संख्येनुसार जाते. अमेरिकेत काय आहे प्रत्येक राज्यामधून 2-2 लोकं जातात त्यांच्या सिनेटवर. प्रतिनिधी सभागृह आणि हे आहे ना तिथं प्रतिनिधी आणि काँग्रेस आहे. सिनेट तर तिथं प्रत्येक राज्यातून 2 जातात कारण की तिथं 50 राज्य आहे. सिनेटची संख्या संपर आहे. पण आपली इथं काय लोकसंख्येच्या प्रमाणात जातात. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे माझ्या मित्रांनो, ते कोणतं होईल? 20. ओके. जम्मू काश्मीरचे 5, दिल्लीचे 7, दादर व नगर हवेलीचे 2, अंदमान, चंदीगड, लक्षद्वीप, पांडिचेरी आणि लद्दाखचे 1-1 जातात. पुढे चला. 1535 मध्ये पोर्तुगालने मुंबईचा सध्याचा भाग ताब्यात घेण्यापूर्वी मुंबईवर कोणत्या सुलतानशाहीने राज्य केले होते? मुंबईने कोणत्या सुलतानशाहीने राज्य मुंबईवर? तर लक्षात ठेवा गुजरातची सुलतानशाही. पूर्ण राज्य केले होते गुजरातची सुलतानशाही आणि याची साधारणतः जी स्थापना झाली असेल ते 1490च्या काळात असेल. गोवलकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही. सन 2021-22 मध्ये महाराष्ट्रात राज्यात साखरेचे किती उत्पादन झाले? हे थोडंसं करंट बेसिसला जे डेटा वगैरे आहेत, ते यांनी प्रत्येक शिपला प्रश्न असा विचारलाच आहे. आणि यावर्षी सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी करून जायच्या आहे. केंद्र सरकारने सॉरी 2021-22 मध्ये महाराष्ट्रात साखरेचे किती टक्के उत्पादन झाले? तर याच्यामध्ये त्यावेळेचं उत्तर होतं 138 लाख टन. ओके. 2011च्या जनगणनेनुसार मुंबई उपनगरचा साक्षरता दर सुमारे किती आहे? 2011च्या आणि मुंबई उपनगरचा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे आणि मुंबई उपनगरचा साक्षरता दर म्हटलेला आहे 2011 नुसार फक्त 2011चा म्हटलाय डायरेक्ट एलिमेंट पद्धतनं जाऊ शकता तुम्ही. सर्वात जास्त उत्तर लावा लागेल तुम्हाला इथं. कारण की इथं सर्वाधिक शिकलेले म्हणजे म्हणजे साक्षर लोकं आहेत. आता जे पहिलं आहे ना, ते मुंबई उपनगर येते.
ठीक आहे. मुंबई उपनगरची साक्षरता सर्वाधिक जास्त आहे. 5 आणि सुरुवातीचे 5 शेवटचे 5 त्याच्यानंतर मुंबई शहर आहे. मुंबई शहर, नागपूर, अकोला, अमरावती. नागपूर, अकोला, अमरावती हे सर्वाधिक साक्षर असलेले 36 जिल्ह्यापैकी महाराष्ट्रातले सुरुवातीचे 5 जिल्हे आहेत. ओके. याच्यानंतर सर्वात कमी साक्षर असलेला एक नंदुरबार, जालना, धुळे. नंदुरबार, नंदुरबार, जालना, धुळे, परभणी, गडचिरोली. परभणी, परभणी, गडचिरोली हे सर्वात कमी आहे आणि नंदुरबारमध्ये सगळ्यात कमी जे असेल 64% फक्त साक्षरता आहे. किती? 64% समथिंग. मला एकदा क्लिअर आठवत नाही. 64% फक्त नंदुरबारमध्ये सर्वात कमी साक्षरता आहे. 2011च्या जनगणनेनुसार आता नवीन जनगणना येईल. त्याच्या आधी तुम्ही नोकरीवर लागा. त्याचे आकडे प्रसारित व्हायच्या आधी त्यातून असं होईल त्याचा अभ्यास परत आपल्या लक्षात ठेवावा लागेल. आपलं चांगलंच खतरनाक म्हणजे आपला अभ्यासाचा संघर्ष असेल. 2001चा जनगणनेचा रेफरन्स घेतला आपण. 11च्या नंतर आपण अभ्यासात आलो आणि 21ची जनगणना ती 27 मध्ये होईल. त्याचा आपल्याला 28 पर्यंत आकडे प्रकाशित होऊ शकतात. मोठं मुश्किल होऊन जाईल लक्ष ठेवणं. त्या आकड्याच्या आधी आपण आपल्या सिलेक्शनचं गणित जुळवा पटकन आकड्याचं आणि त्याच्यात पटकन मोकळे व्हायच्यातून एकदा नोकरी लागल्यानंतर बाकीचे मग आकडे सहज जाईल सोपे करणं बाकीचे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येने महाराष्ट्र राज्यातील आदिवासी लोकसंख्येची संख्या किती आहे? आता महाराष्ट्रात जर कधी एस-टीची लोकसंख्या म्हटलं साधारणतः राऊंड फिगर 10% आहे. हे लक्षात ठेवा राऊंड फिगर जवळपास 10% आहे. एस-टीची लोकसंख्या जी असायला पाहिजे आपल्या आदिवासी बांधवांची ते किती असायला पाहिजे? साधारणतः 10% असायला पाहिजे 9.35. ओके. याच्यामध्ये सर्वात जास्त जे आहेत ते भिल्ल जमातीचे आहे बरं. भिल्ल ठाणे साईडला आढळतात. याचबरोबर नेक्स्ट प्रश्न भारतीय राज्यघटनेचा भाग 7 कोणत्या दुरुस्ती अधिनियमाद्वारे निरसित करण्यात आलेला आहे? तुम्हाला मी कालच्याच एका व्हिडिओमध्ये काय बोललेलो होतो की सुरुवातीला भारताची राज्यघटना आली 395 कलम होते मूळ. त्याच्यानंतर 8 भाग होते. सॉरी 8 परिशिष्ट होते. 22 भाग होते. त्याच्यानंतर 4 भाग वाढले तर ते 26 न होता आता भाग फक्त 25 आहेत. कारण की मी म्हटलो त्याच्यामध्ये एक भाग रद्द झाला. तर रद्द झालेला भाग कोणता आहे? माझ्या मित्रांनो 7वा भाग रद्द झालेला असेल. भारतीय राज्यघटनेचा भाग 7 कोणत्या घटना अधिनियमाद्वारे निरसित करण्यात आला म्हणजे रद्द करण्यात आला. आणि मग 4 भाग वाढले कोणते? एक भाग वाढला आपल्याला 4 भाग वाढला. मूलभूत कर्तव्ये. तुम्हाला माहित आहे नगरपालिकेच्या संदर्भात 9A 9B भाग वाढलेले आहेत. बरोबर आहे? आणि हा 7वा भाग रद्द करण्यात आलेला होता. ओके. 7वा भाग रद्द करण्यात आलेला होता. 7 कोणत्या दुरुस्ती अधिनियमाद्वारे थोडंसं थांबा. भारतीय राज्यघटनेचा भाग कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे रद्द करण्यात आलेला होता? तर 7वी दुरुस्ती आहे ती 1956ची. याच वेळेस गोवा सुद्धा बनलेला होता राज्य. ठीक आहे. 9वी अनुसूची 1960 आणि 8वी अनुसूची 1960. पुढचा प्रश्न पाहू आपण. केंद्र सरकारने प्रशासन गाव की ओर हे सुशासन सप्ताह केव्हा चालू केलं? त्यावेळेचा 2023 झालेला प्रश्न होता आणि 1-1.5 वर्ष आधीचं करंट अफेअर तुम्हाला विचारलं होतं. याचं उत्तर डिसेंबर 2022. ओके. पुढचा प्रश्न. संशोधकांनी खालीलपैकी कोणत्या राज्यात काटेरी क्लॅम कोळंबीच्या 2 अनुवंशदृष्ट्या अनोख्या असलेल्या प्रजाती शोधून काढलेल्या आहेत? कोणत्या प्रजाती शोधून काढलेल्या आहेत? तर तुम्हाला माहिती असेल कर्नाटक आणि या गोव्यामध्ये शोधून काढलेला अशा प्रकारचा प्रश्न येऊन राहिला बरं प्रत्येक शिफ्टमध्ये. अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये आपल्याला इथं पाहायला भेटेल. ओके. त्याच्यानंतर युनायटेड किंगडम नवीन राज्य म्हणून 6 मे 2023 रोजी लंडनमधील वेस्टमिन्स्टर ॲबे या ठिकाणी कोणाचा राज्याभिषेक झाला? तर तिथं अजूनही जर कधी पंतप्रधान जरी असेल पण तिथं अजूनही राजाला तितकंच मान आहे. राजाला राणीला. ठीक आहे. तर
तिथं प्रतिष्ठेचं स्थान आहे बरं ते राजा. तर किंग्स चार्ल्स 3 हे नवीन त्यावेळेचा करंटचा प्रश्न होता. किंग्स चार्ल्स 3. ओके. आपल्या इकडे सुद्धा लॉर्ड हार्डी दुसरा आपल्या इकडे आले ना ते व्हॉइसरॉय त्याचं नाव सुद्धा दुसरा, तिसरा, पहिला. खालीलपैकी कोणत्या मृदेला रेगूर मृदा असे म्हणतात? आता टिटेनस मॅग्नेटाइटमुळे रेगूर मृदेला काळा रंग येतो आणि हे कापसाची मृदा असते त्याला आपण काळी मृदा म्हणतो. खालीलपैकी कशामुळे दख्खनचं पठार कोकण किनारपट्टीपासून वेगळं झालेलं आहे? दख्खनचं पठार कोकण किनारपट्टीपासून कशापासून वेगळं झालेलं आहे? ओके. कशामुळे वेगळं झालेलं आहे? तर घाटामुळे वेगळं झालेलं आहे. कशामुळे? घाटामुळे वेगळं झालं आहे. खालीलपैकी कोणत्या पिकाचे महाराष्ट्र हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं उत्पादक राज्य आहे? खालीलपैकी दुसऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्र हे सर्वात मोठं उत्पादक राज्य आहे तर कापूस. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जे कापूस पिकले ते सेकंड क्रमांकाला. ओके. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या पायाभूत स्तरावर बेस लेवलवर कोण असतो? त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या पायाभूत स्तरावर कोण असतो? कोण असतो माझ्या मित्रांनो त्रिस्तरीय पंचायत राज याच्या व्यवस्थेवर? काय म्हणते? पायाभूत स्तरावर. आता पायाभूत स्तर म्हटलं तर ग्रामपंचायत. महानगरपालिका शहरी भागासाठी काम करते. जिल्हा परिषद हे आपली आहेत ग्रामीण लेव्हलचं. म्हणजे आपलं स्थानिक प्रशासन असेल, ग्रामपंचायत, त्याच्यावरती तालुका पातळीवर पंचायत समिती आणि त्याच्यावरती नियंत्रण बनवला जिल्हा परिषद. ठीक आहे. हे तिथं असेल. गावाच्या लेव्हलवर ग्रामपंचायत 7 ते 17 आणि भारतामध्ये हे 5 आहे कमीत कमी. भारतामध्ये सदस्यसंख्या किती आहे? 5 आहे. महाराष्ट्रामध्ये 7 ते 17 आहे. दिलेल्या मालिकेत आता आपल्याला काय करायचे? 30 प्रश्न झालेले आपले 15 मराठी व्याकरणाचे, 15 झालेले आहे सामान्य ज्ञानचे. आता आपल्याला बुद्धिमत्ता आउट ऑफ मारायची आहे. बुद्धिमत्ता आहे सोपीच. तुम्हाला पहिले सांगितलं मी. फक्त याच्यामध्ये काही प्रश्न आहेत थोडेसे पॅटर्न चेंज करून विचारण्याचा प्रयत्न आहे. जर तिथं गोंधळला तर कार्यक्रम वाजला म्हणून समजून घ्या. ठीक आहे. 1 नंतर 2 आलं, 2 नंतर 3 आलं. 3 नंतर डायरेक्टली प्लस प्लस होऊ राहिलं इथं, प्लस प्लस होऊ राहिलं. इथं डायरेक्ट 4 मारा आणि उत्तर पुढे करून जा. सर्वांना समजलं? खालील अक्षरांचा समूह आता सांगा एवढा मोठा बाजार दिलेला आहे. उत्तर एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे की ह्या प्रश्न पाहिल्याबरोबर तो पहिलेच चालला जाईल. मी म्हणतो याचं उत्तर मारून जा, तसं जाऊ नका. खाली दिलेल्या अक्षरांचा समूह वाटी दिलेले आहेत आणि त्यानंतर चिन्हांच्या संयोजनाचे 4 पर्याय दिलेले आहेत. हो, आम्हाला दिसलेत. खालील संकेतन पद्धती खालील नमूद केलेल्या अटींच्या आधारे कोणते संयोजन अक्षरांच्या गटाला अचूकपणे दर्शवते हे तुम्हाला शोधायचे आहेत. यमचा अर्थ 8 आहे, जेचा अर्थ 4 आहे, आरचा अर्थ @ आहे, एचा अर्थ 9 आहे, डीचा अर्थ सी आहे, बीचा अर्थ 1 आहे, डब्ल्यूचा अर्थ 2 आहे, झेडचा अर्थ डॉलर आहे, पीचा अर्थ 3 आहे, ईचा अर्थ क्वेश्चन मार्क आहे, आयचा अर्थ 5 आहे, एचचा अर्थ 6 आहे, जीचा अर्थ प्रश्नार्थक चिन्ह आहे, यूचा अर्थ 7 आहे, केचा अर्थ 4 आहेत. हे झालं सगळ्याला माहीत. उत्तर विथिन सेकंड, विथिन सेकंड. फक्त 4 कंडिशन आहेत. 4 कंडिशन वाचून घ्या. आपण कायच्यात बसतो तर. जर पहिले अक्षर व्यंजन असेल आणि तिसरे अक्षर स्वर असेल, तिसरे अक्षर स्वर असेल तर त्यांच्या संकेतनाची अदलाबदल करायला हवी म्हणते. संकेत कोणतं होतं? हे होतं. मी लिहून घेतो मस्त मोकळ्या जागेत इथं. PAW झेड जे ई. PAW झेड जे आणि ई. माझ्या मित्रांनो मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. PAW झेड जे आणि ई. तर याच्यामध्ये पहिलं अक्षर व्यंजन आहे का? हो, पहिलं अक्षर व्यंजन आहे. मग व्यंजन कसे ओळखले? A, E, I, O, U हे इंग्रजीमधले वॉवेल्स होय, म्हणजे मराठीतले स्वर होय आणि या सोडून बाकीचे जे आहेत ते व्यंजन असतात. मग A, E, I, O, U पैकी एकही शब्द इथं नाही आहे. पी आहे तो व्यंजन आहे, आपल्या हिशोबात बसला. पण तिसरे व्यंजन स्वर असेल. हे तिसरा स्वर आहे काय? नाही आहे ना. मग जर कधी तिसरं डायरेक्ट व्यंजन दिलेलं आहे याचा अर्थ पहिलं स्टेटमेंटमध्ये आपण बसू शकत नाही. पहिलं अक्षर स्वर असेल आणि पहिलं ऑलरेडी व्यंजन आहे त्यामुळे डायरेक्टच कटलं हे. दुसरे काय म्हणते? जर दुसरे आणि तिसरे अक्षर व्यंजन असेल, दुसरं व्यंजन आहे का? दुसरं स्वर आहे आणि
दुसरे आणि तिसरे अक्षर व्यंजन असेल. तिसरं व्यंजन आहे, पण दुसरं स्वर आहे ना. त्यामुळे हेही कटलं. मग ज्यावेळेस अशा प्रकारची कंडिशन होते, त्यावेळेस काय डोकं फोडून घ्यावं डेस्कवर? कायच्यातच बसून नाही राहिलं का पेपर प्रश्नच चुकीचा आहे म्हणून सोडून द्यायचा? नाही माझ्या मित्रांनो. त्यावेळेस आपल्याला अधिक प्रश्न सोपा केलेला असते त्यानं. त्याचं म्हणणं आहे, आता तुम्ही एकदम हुशार आहात. तुम्ही समजू शकता, की आम्हाला काय पाहिजेत आणि तुम्ही एवढं जर कधी ओळखलं असेल, तर मग आता एक काम करा, PAWZJE जसंच्या तसं वरचं शोधायचं आहे आणि खाली लिहायचं आहे. पटकन टिक करायचं, 2 मार्क घ्यायचे, विषय खतम करायचा, कोणाला सांगायचं नाही. आता पहा, इथे काय म्हणते, पीचा अर्थ काय आहे? कुठं आहे पी? कुठं आहे पी माझ्या मित्रांनो? इथं पी शोधून काढा रे. हां, मी थोडंसं हे काढून घेतो बरं का आता. हां, पीचा अर्थ 3 आहे. इथं लिहिला मी 3. जिथं 3 लिहिला, तिथं जिथं 3 नाही आहे त्याचा ऑप्शन पहिले काढून टाका. ठीक आहे. आता मी हा ई चेक करणार नाही कारण की ऑलरेडी इथं तिन्ही जागी काय दिलेलं आहे, हॅश दिलेला आहे. त्यामुळे मला लक्षात आलं, का ईसाठी हॅशच येईल. ईसाठी हॅश येईल, काही प्रॉब्लेम नाही. आता आपण एसाठी काय दिलेलं रे? एसाठी अर्थ दिला आहे 9 आणि 39 न सुरुवात पाहिजे आपल्याला उत्तराची. 39 इथं नाही आहे, 39 इथं नाही आहे, 39 इथं आहे. कार्यक्रम सेट झाला. पुढे चालायचं काय? चालायचं का पुढं? किती सोपी प्रश्न आहे. एकदा पाहून घ्या याला. समजलं काय? पहिली गोष्ट तर ह्या 3 कंडिशन दिलेल्या आहेत. या कंडिशनमध्ये बसतं का पाहायचं हे. ए, ई, आय, ओ, यू हे स्वर लिहून दिले होते मी. त्याच्या व्यतिरिक्त उरलेले व्यंजनं असतील. ओके. खाली दिलेल्या पर्यायात गटात न बसणारी जोडी तुम्हाला सांगायची आहे. प्रभू श्रीराम यांचा जन्म अयोध्याला झालेला. भगवान श्रीकृष्ण जन्म यांचा मथुरेला. तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी, नेपाळ आणि महात्मा गांधी यांचा जन्म पोरबंदर, गुजरात या ठिकाणी 2 ऑक्टोबर 1869 रोजी झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सुरत म्हणून जे दिलेलं ते चुकीचं आहे. सुरत म्हणून दिलेलं आहे ते चुकीचं आहे. दिलेली मालिका पूर्ण करणारी पुढील संख्या कोणती आहे ती तुम्हाला सांगायची आहे. 2, 6, 10, 14. 2, 6, 10, 14 आणि प्रश्नार्थक चिन्ह. माझ्या मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे रे? +4, +4, +4, +4. 14 मध्ये 4 प्लस करसाल तर 18. 18 म्हणजे ऑप्शन नंबर 4. 18 म्हणजे काय? ऑप्शन नंबर 4. ज्या प्रकारे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे. दुसरं पद पहिल्या पदाशी संबंधित आहे. त्याच प्रकारे तिसऱ्या पदाशी संबंधित चौथा पर्याय असेल. तिसऱ्या पदाशी संबंधित चौथा पर्याय असेल. आता थोडंसं तुम्हाला काय म्हणते इथं पाहून घ्या. ज्याप्रमाणे दुसरं पद हे पहिल्या पदाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे ओके, 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 ओके. हां. तर कॉन्व्हेंटमध्ये ख्रिश्चन जे नन असतात, त्यांचे निवासस्थानला कॉन्व्हेंट म्हणतात. लक्षात ठेवा. ख्रिश्चन जे आपले बांधव आहेत, त्यांचे जे निवासस्थान आहे त्यांना कॉन्व्हेंट म्हणतात. आणि भिक्षू जे राहाल, ते मग मठामध्ये राहील किंवा भिक्षूंचे राहण्याचं ठिकाण हे मठ आहे. हा प्रश्न खरंच कन्फ्यूज करू शकत होता आपल्याला, जर कधी गडबड केली याच्यामध्ये. त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 होईल. 4 अक्षर समूह दिलेले आहेत. त्यापैकी तिघांमध्ये विशिष्ट प्रकारे सारखेपणा आहेत आणि एक वेगळा असेल, तो अक्षर वेगळा समूह निवडायचा आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं ए पाठ असेलच. तुमच्या 30 पर्यंत वर्ग पाठ असेलच. 15 पर्यंत घन पाठ असेलच. तुमच्या समसंख्या कशाला म्हणतात? विषम संख्या कशाला म्हणतात? संयुक्त संख्या कशाला म्हणतात? मूळ संख्या कशाला म्हणतात? ह्या गोष्टी पाठ असेल, तर तुम्ही इथं बिनधास्त उत्तर सहज काढू शकता. गणित बुद्धिमत्तेमध्ये तुमची ॲक्युरसी आणखी वाढून जाईल. नसेल पाठ तर करून घ्या रे बुवा. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी, एच, आय, जे, के, एल, एम, एन, ओ, पी, क्यू, आर, एस, टी, यू, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय, झेड. ठीक आहे.
आता मला इतकं सांगा, ह्या ABCD आहेत. याचे नंबर सुद्धा तेवढेच गरजेचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26. आता मला इतकं सांगा, F, K आणि P. F म्हणजे 6, K म्हणजे 11, P म्हणजे 16. मी इथं डायरेक्ट असा कॉमा घेतो, दुसरं लिहितो. H, M आणि R. 8, 13 आणि 18. 5-5 चा फरक आहे. J, O, T. 10, 15 आणि 20. तुम्हाला इथं क्लिअर लक्षात येईल. एकदम बेसिक समजून राहिलो मी. वार्षिक आता नगर परिषदचे पोरं हे MPSC लेव्हलची तयारी करणारे असतात. सरळ सेवेची प्युअर तयारी करणारे असतात. ते सहज काढतात. याची गरज नाही त्यांना. हे पोलीस भरतीच्या लेव्हलला जाऊन समजावून सांगणं झालं. RVZ ते पोलीस भरतीचे पण हुशार पुट्टे आहेत बरं भयानक. 100 पैकी 99 पेपर मारतात ते. 18 मी त्याच्यासोबत असतो जास्त. त्यांचेच क्लास घेतो. हे 26. 6 अधिक 5 11, 11 अधिक 5 16. इथं काय +5 चा फरक आहे. 8 आणि 5 13, 13 आणि 5 18. इथं +5 चा फरक आहे. 10 आणि 5 15, 15 आणि 20, +5 चा फरक आहे. 18 अधिक 4 22, 22 आणि 4 26, +4 चा फरक आला. याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आलं. ओके. ऑड मॅन आउट कसं आलं? ऑप्शन नंबर 4 याला पाहून घ्या. पुढे चालायचं काय? बरं. नंतरचा प्रश्न आहे. खाली दिलेल्या मालिकेत रिकाम्या जागा तुम्हाला भरायच्या आहेत. 13 रिकामी जागा कोणती? 7, 5, 3, 2. 2 संख्या आली, त्याच्यानंतर 3 आली, त्याच्यानंतर 5 आली, 5 नंतर 7 आली. इथं पण 9 नाही दिलेलं आहे. इथं जर कधी 9 असतं तर मग इथं आलं असतं 11. इथं 11 नाही आहे. याचा अर्थ काय? इथं 9 येणारच नाही. काहून येणार नाही? तर इथं 11 नाही आहे म्हणून. जर इथं 11 आली असती तर 2-2च्या संख्येनं मूळ संख्या सॉरी कोणत्या संख्या असत्या? विषम संख्या असत्या. पण इथं 13 दिल्यामुळे इथं 11 संख्या असायला पाहिजे, कारण की त्या सर्व संख्या एकंदरीत मूळ आहेत. सर्व संख्या एकंदरीत मूळ आहेत. याला आपण एकदम शुद्ध भाषेमध्ये क्रमवार मूळ संख्या म्हणू शकतो. काय म्हणू आपण याला? क्रमवार. क्रमवार मूळ संख्या. खाली दिलेल्या अक्षरांचा समूह व अटी दिलेल्या आहेत. त्यानंतर लगेच चिन्हांचं संयोजन करायचं आहे. दिलेले 4 पर्याय आहेत. हो, दिसलेत. खालील संकेतन पद्धती वाचायची आहेत. वाचली आणि संयोजन अक्षराच्या गटाला अचूकपणे दर्शवते हे तुम्हाला शोधायचे आहेत. बरं, शोधून घेऊ. एमचा आहे म्हणते अर्थ 8. एचा आहे 4. आर बरोबर @ ए बरोबर 9, डी बरोबर सी, बी बरोबर 1, डब्ल्यू बरोबर 2, झेड बरोबर $, पी बरोबर 3, ई बरोबर हॅशटॅग, आय बरोबर 5, एच बरोबर 6, जी बरोबर प्रश्नार्थक चिन्ह आणि यूचा अर्थ 7 आहे, केचा अर्थ स्टार आहे. जर पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर असतील तर याच्या आधी ही लिहून घ्या. मला तर वाटते पहिलाच कार्यक्रम सेट झाला आपला. ER जे एच बी आय, ERJHBI, ERJHBI याचं तुम्हाला सांगायचं होतं. जर पहिले आणि शेवटचे अक्षर स्वर असतील, हां, स्वर सांगितलं तुम्हाला मी A-E-I-O-U. याच्यामध्ये हा ई आहे आणि आई आहे. दोन्ही स्वर आले ना? पहिलं लागलं. हां, आता काय म्हणते, जर पहिले आणि दोन्ही अक्षरं स्वर असतील, तर त्यांच्या संकेतनाची अदलाबदल करायला हवी. यांच्या संकेतनाची अदलाबदल करायला हवी. म्हणजे हे जसंच्या तसं जागीच ठेवून द्या आणि यांचं जे संकेत आहे, म्हणजे जसं आयचा संकेत जे काही दिलं असेल, आयचा इथं 5 दिलेला आहे. मग हा 5 इथं आहे की नाही, हा ईले लिहा 5 ला. हा ई 5 ला लिहा आणि 5 न सुरुवात इथं नाही आहे, 5 न सुरुवात इथं नाही आहे. हे 2 ऑप्शन जागीच कटले तुमचे माझे मित्रांनो. याच्यानंतर दिलेला आहे आर. ठीक आहे. काढूनच घेऊ उत्तर. आरसाठी काय दिलेलं आहे पहा रे. एमचा अर्थ
चा अर्थ आहे मग 5 कुठे आहे? ऑप्शन नंबर 4. डायरेक्ट उत्तर आलं तुम्हाला, त्रास घ्यायची गरज नाही. समजलं काय? जे जसच्या तसा देऊन घ्या. हा जे इथं 4 आहे लिहिला. एच कुठे आहे? एचचा अर्थ आहे म्हणते 6. बीचा अर्थ कुठे आहे? बीचा अर्थ आहे म्हणते 1. हा इथं आहे बी. आणि आयचा अर्थ काय म्हणते? आयचा अर्थ आहे म्हणते 5. तर ईचा अर्थ काय होता? उलटं करायला सांगितलं होतं. ईचा अर्थ हॅश. इथे हॅश लिहून घ्या. झालं. एवढं सोपं आहे ते केलं तर. नाही का? पुढचा प्रश्न. खालील माहितीची काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहे. जर प्लसला पाया म्हटलं, पाया म्हणून संकेतबद्ध केले. गुणाकाराला हॅश म्हणून संकेतबद्ध केले. या भागाकाराला डॉलर म्हणून संकेतबद्ध केले. वजाबाकीला गुणाकार म्हणून संकेतबद्ध केले. तर खाली दिलेले मूल्य किती होईल ते तुम्हाला सांगायचे आहे. $825 25 पाया 27 त्रिकोण आणि दिलेला आहे 10. आता मला इतकं सांगा 825 ठीक आहे डन. डॉलरला भागाकारला डॉलर म्हटलं. मग इथं काय असेल? भागाकार असेल. पायाची किंमत कुठे आहे? हां. जर प्लसला पाय म्हटलं, इथं घ्या प्लसला पाय म्हटलं. त्रिकोणाला काय म्हटलं रे? वजाबाकीला त्रिकोण म्हटले. तर असंच आहे. एवढेच 3च चिन्ह होते. बरं 1, 2, 3. तर आपण काय योग्य मूल्य तुम्हाला सांगायचे आहेत. सोपी आहे. एकदा काय करू आपण? इथं वजाबाकी लिहून घेऊ. लिहिली. इथं प्लस लिहून घेऊ. प्लसच आहे. इथं भागाकार लिहून घेऊ. काय? आता 825 भागाकारात 25 प्लस ओके प्लस 27 वजा 10. 5 5 25 5 5 25 5 16 80 2 उरले 5 5 25 डन. हा 5 आला 5 1 5 5 3 15 1 उरला 5 3 15. ओके. आता 33 थोडंसं पहा 33 अधिक 27 होतात 60. 60 मधून 10 गेले उरले 50. कारण की पहिले आपल्याला बेरजेचे घरं एकत्र आणावं लागतील. त्याच्यानंतर त्यातून आपल्याला वजा करावं लागेल. तर 50 ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होईल. ते व्हायला पाहिजे ऑप्शन क्रमांक 3. एकदा पाहून घ्यायला नसेल समजलं तर मला सांगा. 825 ला आपण भागाकार 25 न भागलेला आहे. तर त्याचा भागाकाराला 33 प्लस 27 आहे वजा 10 आहे. 33 अधिक 27 60 झाले. त्याच्यामधून आपण काय केलं? 10 वजा केले. एका वर्गात रांगेत उत्तरेकडे तोंड करून वर्णानुक्रमे बसलेल्या ए बी सी डी एफ या विद्यार्थ्यांना त्यांच्या उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा 2 गुण. असा प्रश्न याच्या आधीच्या शिपमध्ये सेम विचारलेला होता. किती पोरं आहेत ते? ए बी सी डी आणि एफ अशा प्रकारे पोरं आहेत ते. एका वर्गात एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून वर्णानुक्रमे बसलेल्या ए बी सी डी ई एफ या विद्यार्थ्यांना त्यांच्या उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा 2 गुण जास्त मिळाले. डी ला जर कधी 74 गुण मिळाले म्हणते. डी ला किती मिळाले गुण? डी ला 74 गुण मिळाले. फक्त आता प्रश्न एकदा क्लिअरली वाचा. एका वर्गात उत्तरेकडे तोंड करून असणारे वर्णानुक्रमे ए बी सी डी ई एफ जी बसलेत. उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा यांना 2 गुण जास्त मिळाले. तर एफला किती गुण मिळाले? उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त गुण मिळाले म्हणजे याला भेटले असेल 76, याला भेटले असेल 78. मला म्हणते
एफला किती गुण मिळाले? तर एफला 78 नाही भेटायला पाहिजे का? एफला किती गुण भेटायला पाहिजे? थांबा, थांबा, थांबा. उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा 2 गुण जास्त मिळालेले आहे. अच्छा. उजवीकडील विद्यार्थ्यांपेक्षा डावीकडील विद्यार्थ्यांना गुण जास्त मिळालेले आहे. हे होईल 76, हे 80, 72, 70, कडे होईल 68. नाही, नाही. कसं करू राहिलो मी? एक काम करा. डीला भेटले 74. डीला किती भेटले? 74. त्याला भेटेल 72. याला भेटेल 72. याला भेटेल फक्त 70 आणि तेच उत्तर असेल 70. 70 इकडे वाढत जाईल ते. 76, 78 आणि येला भेटेल 80. ओके, डन. दिलेले समीकरण संतुलित करण्यासाठी अंकाच्या कोणत्या गटाची अदलाबदल केली पाहिजे? आता आपण जर कधी म्हटलं या गटाची अदलाबदल केली तर हे अशा प्रकारचे प्रश्न थोड्या वेळ स्किप करायचे. पुढे जायचं. वन लाईनर प्रश्नाला हँडल करायचं कारण की हा खूप वेळखाऊ विषय असते. पहिले भाग जाते का इथून कोणत्या संख्येला कोणते? मला इतकं सांगा 25 ला 30 न भाग जाईल किंवा 30 ला 25 न भाग जाईल का नाही जाईल? अशा प्रकारच्या संख्या घ्यायच्या इथं, की जेणेकरून भाग गेला पाहिजे. थोडासा विचार करून पहा. आपण जर कधी 284 आणि 144 ची अदलाबदल केली, तर 284 च्या जागी 144 येईल. 144 च्या जागी कुठे 144? तिथं 284 जाईल. तर 6 न भाग गेला पाहिजे मग या 144 ला. आता 6 न भाग जाऊ शकते. 6 न भाग जाऊ शकते कारण की इथली संख्या चेंज केल्यानंतर या संख्येनं भाग गेला पाहिजे. भागाकाराचं चिन्ह आणि 6 जसाच्या तसा असणार आहे. करून पाहायचं का तसं रे? ठीक आहे, काही हरकत नाही. 284 आहे. मी जसंच्या तसं 144 आहे. याला हायलाइट करून घे. बाकी कुठे दिसते का 284? काही नाही आहे. मग आता आपल्याला लिहायच्या वेळेस लिहायला लागेल 144 भागाकारात 6 प्लस 284 गुणेला 4 वजा 326 भागाकारात 163 गुणाकारात 125 बरोबर 125 बरोबर 27 गुणेला 30 27 त्रिक 81 810 810 मध्ये 25 केले प्लस कळलं स्टेटमेंट तिकडल्याबरोबर आणायचं आहे आपल्याला. बरं 6 एक 6 6 दोन्ही 12 2 उरले. ओके 6 चौक 24 झालं 24. 24 मध्ये आपल्याला 284 गुणेला 4 डायरेक्ट करून घ्या. हे 284 गुणेला 4 28 दोन्ही 56 56 दोन्ही 112 आणि 4 चौक 16. किती होईल याचं उत्तर? याचं उत्तर किती होईल? 28 56 112 म्हणजे 1036 होईल त्याचं. किती होईल? 1036 वजा 6 आणि 2 8 8 आणि 3 11 याला भाग जाईल का रे? 326 वजा याला भाग जाईल 84 गुणाकारात 4 तर काही गडबड तर नाही केलं आपण? 326 आहे 163 आहे 6 आणि 3 9 1 12 6 आणि 2 8 8 आणि 3 11 तर भाग कोण नाही चालला? गुणाकारात 125 आहे तिकडे ते पण बरोबर आहे. बरं 24 प्लस 1136 झालं वजा 150 गुणाकारात 2 बरोबर आहे ना? 163 दोन्ही जाईल ना डायरेक्ट भाग. 163 का 163 163 दोन्ही 326 आणि हे 125 गुणाकारात 2 करसाल तर 250 होते. 250 बरोबर हे 27 त्रिक 81 810 810 मध्ये आपल्याला करावं लागेल 25 प्लस
माझ्या मित्रांनो, तर मला इतकं सांगा. इकडे झालं 1136 प्लस 24. 1136 प्लस 24 6 अन् 4 10 म्हणजेच किती होईल इथं? 1160 होईल. किती होईल? 1160. हे 1160 वजा 250 किती आलं रे? 1160 वजा 250 हा 0 1 910 आलं आणि इकडे 27 त्रिक 81. इथं ओके आहे. 910 आणि 20 मला कुठं गडबडलो का रे मी 250 प्लस इथं 25 चौक 100 आहे ना. ते तर म्हणून राहिलो हे 25 चौक 100 आहे. ठीक आहे. प्लस 100 म्हणजे हे झाले 810 प्लस 100 असे झाले हे 910 आणि दोन्ही उत्तरं 910 येऊ राहिले. बेकार काम आहे लिहायच्या वेळेस. व्यवस्थित कधी लिहिलं नाही तर ते गणित आहे. 25 चौक 100 इथं फक्त आपण 25 लिहून सोडून दिलं तर 25 गुणाकारात 4 पाहिजे तिथं. ठीक आहे. त्यामुळे याचा 910 910 ॲज इक्वल झालं. पुढचा प्रश्न. जर हे ग्रेटर दॅन लेस दॅन आहे याचं उत्तर सांगतो तुम्हाला मी. हे सुद्धा भागाकाराच्या अँगलनं आता इथं भाग जाईल. ओके. इथं भाग जाऊ शकतो. इथं सुद्धा भाग जाऊ शकतो. 3 ऑप्शन घेऊन 5च नाही. सध्या तरी होल्डवर सोडून द्या. बाकीचे ऑप्शन करून पाहिजे. मोठी संख्या आहे 18. बरं. आपण लिहून घेऊ 9. ठीक आहे. चिन्ह आपल्याला चेंज करावं लागेल. 9 5 परत चिन्ह आहे 4 18 प्लस 9 16. ठीक आहे. आता मला इतकं सांगा, जर हे चिन्ह दिलेलं आहे, हे चिन्ह कशाचं काय दर्शवेल? प्लस. हे चिन्ह काय दर्शवते? हे चिन्ह दर्शवेल प्लस. परत हे चिन्ह प्लसच दर्शवेल. तर काय म्हणते तुम्हाला? हे चिन्ह 1 मिनिट. प्लस हे चिन्ह भागाकार दर्शवते. प्लस हे चिन्ह भागाकार दर्शवते आणि वजा हे चिन्ह बरोबर दर्शवते. वजा हे चिन्ह बरोबर दर्शवते. आता 9 अधिक 5 14 14 आणि 4 18 याचं आलं 18 बरोबर चिन्ह देऊन द्या. या 9 1 9 9 दोन्ही 18 हे झालं 2. 2 मध्ये जर कधी आपण 16 प्लस केलं तर याचे किती आलं? 18. हे 18 अधिक हे 18 हे एकदम बरोबर आलेलं आहे. हे बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न. जर प्लस म्हणजे वडील आहेत. वजाबाकी म्हणजे भाऊ आहे. स्टार म्हणजे पत्नी आहे आणि भागाकार म्हणजे मुलगा आहे. तर तुम्हाला म्हणते एसचे डी सोबतचं काय नातं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बरं पाहू. स्लॅश जिथं दिलेला आहे स्लॅश इथं ए हा बीचा मुलगा आहे म्हणजे डी हा मुलगा आहे. मुलगा आहे म्हणजे पुरुष आहे आणि पुरुष आहे म्हणजे आपण प्लसचं चिन्ह देतो तो कोणाचा आहे? एफचा आहे. पण एफ त्याची आई होय का बाबा होय? हे अजून कन्फर्म नाही. पुढचा म्हणते प्लसचं चिन्ह दिलेलं आहे. प्लसचं चिन्ह दिलेलं आहे आणि प्लसचं चिन्ह काय आहे? एक स्लॅश प्लसचं चिन्ह म्हणते ए हे बीचे वडील आहेत. म्हणजे एफ हे वडील आहेत कोणाचे? या जीचे. मग जी जर कधी डी ऑलरेडी यांचे वडील किंवा आई होता. आता इथं दुसऱ्याच्यात क्लिअर करून दिले का जीचे वडील एफ आहे म्हणते म्हणजे साहजिकच हे दोघं भाऊ-भाऊ असायला पाहिजे किंवा बहीण-भाऊ असायला पाहिजे. इथून पुढे आपल्याला स्टार काय म्हणते? ए ही बीची पत्नी आहे. म्हणजेच जी ही पत्नी आहे म्हणते कोणाची? जी ही पत्नी आहे पती-पत्नीचं रिलेशन आपण गुणाकाराच्या चिन्हाने दर्शवतो. यसची पत्नी. आता प्रश्न काय म्हणते? तर यसचे डी सोबत नाते काय? यसचे डी सोबत नाते काय? हे दोघं जण पती-पत्नी आणि हा जो व्यक्ती आहे यसचे थांबा, 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 थांबा. जेंडर चेंज होऊ राहिलं. जेंडर चेंज होऊ राहिलं. जेंडर चेंज होऊ राहिलं. जी पत्नी असायला पाहिजे इथं जर कधी आपण असं करून घेतलं. इथं यस जर कधी करून घेतला हा हे झाले भाऊ-भाऊ आणि या भावाची बायको ही झाली फिमेल. हे झाले भाऊ-भाऊ. आता एकदम वाचायला सोपं जाईल.
तुम्हाला काय म्हणते, यसचे डी सोबत नाते काय आहे? यसचे डी सोबत नाते काय आहे? बहिणीचा पती झाला तो. यसचे गडबड होऊ राहिली, तेच योग्य होईल, तेच योग्य होईल जे आधी होतं ते. जे आधी होतं ना, तेच योग्य होईल माझ्या मित्रांनो. ठीक आहे. असा जिथं जी येईल, इथं येस येईल. हे दोघं जे आहे ना, हे दोघं जी आणि यस हे भाऊ-भाऊ होईल आणि तो ही याची बहीण होय आणि बहिणीचा नवरा म्हणजेच बहिणीचा पती. बहिणीचा पती आले पाहिजे त्या प्रश्नात. काय येईल माझ्या मित्रांनो? बहिणीचा पती. जर कालच्या आदल्या दिवशी शुक्रवार होता, तर उद्याच्या नंतर कोणता वार येईल? या प्रश्नामध्ये कुठे अडचण आहे का? मला एकदा चेक करून. मला असं वाटलं काही गडबड तर नाही. यसचे डी सोबत काय नाते आहे? प्रश्न बरोबरच आहे देतो. यसचे डी सोबत काय नाते आहे? हा यस आहे डीचा. डी म्हणजेच कोण झाला? त्याचा जावई झाला, कारण की ही त्याची बहीण होय. हे दोघं बहीण-भाऊ आहे, जे एफचे आहेत मुलं. एफ हा त्यांचा वडील आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आणि मुलीचा याचा आपला जावई, बहिणीचा मिस्टर, आपले जावई. डन. सगळं ओके आहे. जर कालच्या आदल्या दिवशी शुक्रवार होता, हा आज. आज, काल आणि हा आदला दिवस. ओके. या दिवशी काय होतं म्हणते? या दिवशी शुक्रवार होता, शनिवार आणि रविवार. कालच्या आदल्या दिवशी हा शुक्रवार होता, तर उद्याच्या नंतरच्या दिवशी कोणता वार आहे? रविवार, सोमवार, इथं काय असायला पाहिजे मग? मंगळवार. काय असायला पाहिजे? मंगळवार ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 54 विद्यार्थ्यांच्या रांगेत रमण 23व्या क्रमांकावर आहे. जेव्हा 2 नवीन विद्यार्थी वर्गात दाखल झाले, तेव्हा त्याचा क्रमांक एका विद्यार्थ्यानं खाली घसरला. तर शेवटून रमणचा नवीन क्रमांक किती आहे? तर अशा प्रकारचे प्रश्न तर आपल्याला वजा करून सुद्धा करू शकतो किंवा बेसिक पद्धतीनं लाईन काढायची त्याच्यातून सुद्धा करू शकतो. ज्यावेळेस 54 विद्यार्थी होते, त्यावेळेस त्याचा क्रमांक 23वा होता. ते 4 मधून 3 गेला, उरला 1. 5 मधून 2 गेला, उरला 3. याच्यामध्ये एक पहिला त्याचा 32वा क्रमांक होता आणि आता 2 पोरं आल्यामुळे त्याचा क्रमांक काय होईल? 1 न वाढेल म्हणजे काय होईल? तो 33वा होऊन जाईल. हे उत्तर बाकीचे तर्कसंगत नाहीये. डायरेक्ट उत्तर अंदाजी सुद्धा येऊ शकतं. ओके. तर ह्या गोष्टी माझ्या मित्रांनो भाग क्रमांक 4च्या आहेत. प्रश्न सोपेच होते. प्रश्न फिरून सांगण्याचा प्रयत्न इथं होता. खाली तुम्हाला 45 प्रश्न आहेत. त्यातले जे गणित आणि बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे आहे, हे आउट ऑफच जायला पाहिजे. ओके. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्या आपला आणखी एक क्लास होईल, जो की यशाशी संबंधित. ओके. चला.